सो हे गाईज, इट्स मी समतोष अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर गाईज, जसं की तुम्हाला माहितच आहे, खूप म्हणजे खूप जास्त दिवसानंतर फायनली माझा मिनी व्लॉग आला. इतके दिवसाची मी कुठं होते, इतके दिवसाची मी घरीच होते, पण मी काय करत होते हे माझं मलाच नव्हतं माहिती. बट एनिवे, चला आपण आपल्या या व्लॉगला सुरुवात करू. तर आजचा व्लॉग होणार आहे गेट रेडी विथ मी. आणि दरप्रमाणे जसं की माझी क्रीम संपली, तसंच आता ॲलोवेरा जेल पण संपलेलं आहे. पण मी समतोष आहे आणि असं कोणाला सहजच सोडू नाही शकत, म्हणून मी इथे थोडासा जुगाड लावून ॲलोवेरा जेल काढलंय. मस्तपैकी मी ॲलोवेरा जेल अप्लाय केलेलं और अभी आपके सामने आ गया है स्टार ऑफ द शो. तर गाईज, बेसिकली मी ना आता सनस्क्रीन यूज करायला लागलेली आहे, कारण की खूप जास्त ऊन आहे आणि मी असं ऐकलेलं आहे की सनस्क्रीन हे आपल्या स्किनचं आहे ना जेवण असतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इतके दिवसाच्या माझ्या स्किनने काहीच नव्हतं खाल्लेलं. बट एनिवे, चला आता आपल्या स्किनला काहीतरी खाऊ घालायची वेळ आलेली आहे. मस्तपैकी मी माझ्या फेसवर हे सनस्क्रीन अप्लाय केलेलं आणि मला लगेच असं वाटते की माझी स्किन खूप जास्त ग्लो करतीये. सगळ्यांना माहिती आहे की माझे डोळे खूप छोटे आहे, कारण की मी बारीक डोळ्याची आहे, म्हणून ते डोळे थोडेसे मोठे करायला मी काजळ लावते. आणि जसे की तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघताय, मी माझ्या लिपस्टिकला ना माझं ब्लश म्हणून सुद्धा यूज करते. यू नो दॅट गाईज, मला फर्स्ट टाइम आहे ना माझ्या मनासारखा शेड भेटलेला आहे, नाहीतर मला लिपस्टिक पण नाही भेटत कधी. येस 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 गाईज, माझ्या स्किन टोनला आहे ना कोणतीच लिपस्टिक कधीच सूट नाही करत, पण काय माहिती हा शेड मला कसा भेटलेला. विचार करत होते की अजून काय बाकी राहिलेलं आहे, मग मला लक्षात आलं की अजून मला ना माझे हेअर ड्राय करायचे. देन गाईज, मी सुरू झाले माझे हेअर ड्राय करायला. आणि यू नो दॅट गाईज, काही लोकांनी मला त्यांचं नवीन मशीन नाही दिलेलं आहे हेअर ड्रायर करायचं, म्हणून मी ते थोडेसे फॉर्म मध्ये आलेले होते. हेअर ड्राय झाल्याच्या नंतर आहे ना मी इथे यूज करणार आहे कोणतं तरी सिरम आहे, जे की मम्मी यूज करते आणि ते मी चोरून आणलेलं आहे. आता भाई, मला इतकं कंटाळ आलेला आहे ना या केसांचं, असं वाटतंय की कट करून टाकू, पण आपण तसं नाही करू शकत. समोरचे हेअर खूप जास्त वाढलेले, त्यामुळे माझी मम्मी मला ते सेट करून देत होती, कारण की मला ते सेटच नाही करता येत. आणि आता इथे वेळ आलेली आहे फायनली आपल्या ट्रान्झिशनची. तर गाईज, ही आहे माझी आजची आउटफिट. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, मी लास्ट टाइम आहे ना मॉलमध्ये गेलेले होते आणि मी इतकी भरभरून शॉपिंग केलेली आहे ना. मी रोज नवीन कपडे घालू शकते, पण मी ते नाही घालणार आहे, कारण की मला बाहेर जायचं असलं की माझ्याकडे कपडेच नाही राहत. बाय द वे, हा प्रॉब्लेम आहे ना प्रत्येक मुलीचाच असतो की तिला बाहेर जायचं असतं आणि तिच्याकडे काहीच कपडे नसतात. तसे या पॅन्टचा एक प्रॉब्लेम आहे की हिचे बंद मला परत परत बांधावे लागतंय. बट एनिवे, आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू आणि भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय.